यावेळेस आपण आपलं लक्ष आणि चित्त परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे काही काळ केंद्रित करूया. आपण प्रार्थनेमध्ये असूया. तो बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. येणं ईश्वर दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीचे निर्माते आमच्या जिवंत उद्धारक देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो. आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करीतो. आजच्या दिवसासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. प्रभू, या समयी आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आजच्या या दिवसासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. या समयी आम्ही हीच तुला विनंती करतो, तुझं पवित्र वचन शिकण्यासाठी समजणार मन, विचार करणारी सत्सक वेग बुद्धी प्रभू प्रत्येकास तू प्रदान कर. आत्ममंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहेत तो ऐकू, ते आध्यात्मिक कान प्रभू तू प्रत्येकाला पुरव, आणि तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह, आणि प्रभू तुझ्या दयेच्या अधीन आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह सदैव तू प्रत्येकावर स्थिर ठेव, हीच मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू येशू आमचा तारणारे याच्या द्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस परमेश्वराने आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी असा केला. त्याने त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याच्या दयेचा, कृपेचा, प्रीतीचा वरदहस्त इथपर्यंतच्या या भूतलावर प्रवासामध्ये आम्हा प्रत्येकावर स्थिर ठेवला. त्याबद्दल आपण देवाची मनापासून आभार मानूया, त्याची उपकारस्तुती करूया. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. गेल्या 3 भागामध्ये एक महत्वाचा विचार मत्ती कृष्णवर्तमान याच्या 4थ्या अध्यायामधून आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला, आणि त्यामधील एक महत्वाचा भाग, ज्याप्रमाणे उत्पत्तीच्या धर्मग्रंथामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी सर्पाला म्हणत आहे की तू व स्त्रीची संतती ईजमध्ये मी वैर स्थापिन, ती तुझं डोकं ठेचेल आणि तू तिची टाच फोडशील. आणि याप्रमाणे या भूतलावरील प्रवासामध्ये ती दुष्टता कोणकोणत्या प्रकारे, कोणकोणत्या माध्यमातून आमची टाच फोडू शकते, ज्याप्रमाणे त्या दुष्टतेनं प्रभू येशू ख्रिस्ताची टाच फोडण्याचा प्रयत्न केला, त्या रीतीनं आज ख्रिस्ती विश्वासणारे किंवा ख्रिस्त अनुयायी या नात्याने आम्ही आमचं जीवन जगत असताना ती दुष्टता त्याच रीतीने, त्याचप्रमाणे त्याला अनुसरणाऱ्या देखील सेवकांची, सेविकेची, त्याच्या लेकरांची टाच फोडण्याचा ती प्रयत्न करीत आहे. आणि मग 3 भागामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारे मत्तीच्या 4थ्या अध्यायामध्ये ज्याप्रमाणे त्या दुष्टतेनं प्रभू येशू ख्रिस्तासमोर काही पाश टाकण्याचा प्रयत्न केला, आणि त्या प्रत्येक गोष्टीवर प्रभू येशू ख्रिस्तानं कशा रीतीनं मात केलेली आहे आणि कशा रीतीनं शास्त्र लेखाच्या आधारे त्या दुष्टतेचं मुख बंद त्या ठिकाणी केलेलं आहे, हे आम्ही या 3 भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चित अर्थानं आज तर त्या दुष्टतेचं डोकं जर आम्हाला ठेचायचं आहे, ख्रिस्ताचे सच्चे अनुयायी या नात्याने ख्रिस्ता
कडून प्राप्त अधिकाराचा जर आम्हाला योग्य असा वापर आम्हाला करायचा असेल तर देवाच्या अनुग्रहामध्ये पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आणि परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये स्थिर अढळ आणि प्रभूच्या कार्यामध्ये तत्पर असं जीवन आम्हाला व्यतीत करणं गरजेचं आहे. आणि निश्चित अर्थानं जी काठी, मेंढपाळाची काठी प्रभूनं आज तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेली आहे, त्याद्वारे आज आम्ही त्या दुष्टतेचं डोकं ठेचण्यामध्ये निश्चित अर्थानं यशस्वी हो. प्रियनो, आजच्या या मरणामध्ये चिंतनामध्ये आपण जात असताना गेल्या भागामध्ये एक महत्वाचा विचार याकूब 4:4 मधून आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. कारण की याकूब त्या ठिकाणी काय म्हणत आहे की जगाशी मैत्री हे देवासोबत असणारं काय आहे? वैर आहे. जगाशी मैत्री हे देवासोबत असणारं वैर आहे. आणि म्हणून महत्वाच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये याकूब आपल्याला मार्गदर्शन करीत असताना दिसून येत आहे. याकूब 4:7 मध्ये त्यानं म्हटलेलं आहे की तुम्ही दैवाच्या अधीन राहा, दैवाच्या अधीन राहा. त्यानंतर प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला काय करेल? उच्च करेल. आणि मग या ठिकाणी याकोबानं काही गोष्टी आम्हाला करण्यासाठी सांगितलेल्या आहे. तुम्ही प्रभू समोर या, दैवाजवळ या, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. तुम्ही दैवाच्या अधीन राहा आणि त्यानंतर प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. आणि मग या भागाला धरून थोडंसं पुढे जात असताना आणि विशेष करून याकूब 4:4 जगाशी मैत्री म्हणजे देवासोबत असणारं वैर आहे. पवित्र शास्त्राचं अध्ययन करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल की दोन दृष्टिकोन पवित्र शास्त्रामध्ये एक आहेत. एक जगिक दृष्टिकोन, जग, दुष्टता, जगामधील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कशा रीतीनं विचार करतात आणि दैवाचा दैवी दृष्टिकोन काय आहे. कारण की पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक संदर्भ आम्हाला दिसून येतील की त्या संदर्भामध्ये आमचं जीवन जे आहे ते या जगातील दृष्टिकोनामध्ये किंवा जगातील गोष्टीमध्ये नसावं, तर आमचं जीवन जे आहे ते देवामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मी सदैव संत पौलाचं रोमकरास पत्र याच्या 12व्या अध्यायाचं मी सदैव एक उदाहरण देतो. संत पौल त्या ठिकाणी म्हणतो की या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर मनाच्या नूतनीकरणानं काय करा? स्वतःचे रूपांतर होऊ द्या. तुमची जिवंत शरीरे पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तुम्ही काय करा? समर्पण करा. असं रोमकरास पत्र 12:1 आणि 2 यामध्ये संत पौल त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आणि मग रोमकरास पत्र याच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 14 ते 25 या भागामध्ये हे दैहिक आणि आध्यात्मिक जीवनाचा लढा याविषयक मार्गदर्शन केलेलं आम्हाला दिसून येत आहे. रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आणि 5व्या वचनामध्ये संत पौल त्या ठिकाणी म्हणत आहे की देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. आणि मग 6व्या वचनामध्ये संत पौल त्या ठिकाणी म्हणत आहे रोम 8:6 मध्ये, कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, आत्म्याचे चिंतन हे जीवन आणि शांती असं आहे. आणि 7व्या वचनामध्ये देह स्वभावाचे चिंतन हे देवासोबत असणारं वैर आहे. देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. या दृष्टिकोनातून संत पौल या ठिकाणी मार्गदर्शन करत असलेला आम्हाला दिसून येत आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की दैहिक आणि आध्यात्मिक, जगिक आणि आध्यात्मिक हे दृष्टिकोन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, प्रसंगामध्ये आम्हाला पवित्र शास्त्राच्या अध्ययनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यातून आणि विशेष संत पौल त्याचा अभिषिक्त सेवक आणि मग प्रेषित जे पाचारी देवाचे अभिषिक्त सेवक आहेत आणि मग त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मग पेत्राचं असेल, मग योहानाचं असेल, मग याकोबाचं असेल, या सगळ्या पत्रामध्ये देखील आम्हाला हा एक दृष्टिकोन त्या ठिकाणी नमूद केलेला आम्हाला दिसून येत आहे की दैहिक आणि आध्यात्मिक, जगिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये चा जो फरक आहे किंवा कशा रीतीनं आम्ही आमचं या भूतलावरील असणारं जीवन कशा पद्धतीनं आम्ही व्यतीत करावं, या दृष्टिकोनातून वेळोवेळी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन आलेलं आपल्याला दिसून येत आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की
दैहिक दृष्टिकोन, जगिक दृष्टिकोन काय आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे, या दोन्ही गोष्टी जाणण्यासाठी आम्हाला देवाची आध्यात्मिक दूरदृष्टी प्राप्त होणं गरजेचं आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. गेल्या काही भागावेळेस मी आध्यात्मिक दृष्टिकोनाविषयक बोललेलो होतो, पण त्याच भागाशी निगडीत असा हा संदर्भ घेऊन मी आज आपल्या संगतीत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. जग काय पाहत आहे आणि परमेश्वर काय पाहत आहे, परमेश्वराचा दृष्टिकोन काय आहे, हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि मग त्या गोष्टीचं प्रगटीकरण ज्यावेळेस प्रियानो आम्हाला होतं, त्यावेळेस निश्चित अर्थानं तो दृष्टिकोन जो आहे तो दैहिक राहत नाही, तर तो आध्यात्मिक दृष्टिकोन होतो, तर तो दैवी दृष्टिकोन होतो. आणि ज्यावेळेस दैवी दृष्टिकोनातून, दैवी नजरेतून ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टी पाहण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस आम्ही त्यामधील भौतिकता पाहत नाही, तर त्यातील आध्यात्मिकता पाहतो. कुठलाही मग तो घटना प्रसंग असेल, कुठलीही परिस्थिती असेल, कोणत्याही काळामधलं तुमचं जीवन असेल, प्रतिकूल परिस्थितीमधून जरी तुमच्या जीवनाचा प्रवास जात असाल, तर त्यावेळेस त्या प्रतिकूल परिस्थितीमधला भौतिक दृष्टिकोन तुम्ही पाहणार नाही, तर त्या प्रतिकूल परिस्थिती मागचा असणारा आध्यात्मिक दृष्टिकोन तुमच्या समोर येईल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या परिस्थितीचा स्वीकार कराल. त्या परिस्थितीमध्ये देवाचा आत्मा तुम्हाला चालवेल आणि मग त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी देवाची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी आम्हाला प्राप्त झालेली आहे, ती निश्चित अर्थानं त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सहाय्यभूत ठरेल, कारणीभूत ठरेल आणि त्या परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर येण्यासाठी ती कृपा आम्हाला सक्षम अशी करेल. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुमच्या या भूतलावरील प्रवासामध्ये येणारे प्रत्येक प्रसंग आणि विशेष करून स्मरणात राहणारे कोणते प्रसंग असतात, कठीण प्रसंग असतात, तर त्या कठीण परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये, तुमच्या त्या जीवनातील चढ उतारामध्ये तुम्ही दैहिक दृष्टिकोनातून, जगिक दृष्टिकोनातून नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्या परिस्थितीचा स्वीकार कराल, तर त्या परिस्थिती मागची जी आध्यात्मिक बाब आहे, त्या मागची जी देवाची दैवी इच्छा आहे, ती आम्हाला पाहाव्यास मिळेल. आणि ती गोष्ट त्यावेळेस त्या गोष्टीचं प्रगटीकरण प्रियांनो आम्हाला होईल, त्यावेळेस निश्चित अर्थानं ती गोष्ट आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं प्रतीक असं ठरेल. नाहीतर आमचं या भूतलावरील ख्रिस्ती जीवन जे आहे ते कदाचित फक्त मुखाने स्तुती करणार राहील, पण अंतकरणच जर देवापासून आमचं दूर झालेलं असेल, आमचं अंतकरणच जर ख्रिस्त विरहित झालं असेल, तर देवाचा जो दैवी दृष्टिकोन तुमच्या आणि माझ्या बाबतीत असेल किंवा आलेल्या जीवनातील त्या परिस्थितीबाबत असेल, तो दृष्टिकोन कधीही आम्हाला उलगडणार नाही, तो कधीही समजणार नाही आणि त्याच्यामधील असणारं दडलेलं अध्यात्मक जे आहे ते आम्हाला कधीही कळणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून आज या मरणामध्ये, चिंतनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये घडलेले काही घटना प्रसंग घेऊन आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, आपल्यासमोर त्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये अनेक घटना घडल्या आणि मग अनेक घटनेमध्ये काही चमत्कार आहेत, काही लोकांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा झालेला प्रवेश जो आहे, तो प्रवेश निश्चित अर्थानं त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक या सर्व परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा असा घडलेला आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक ठिकाणी जात असताना फक्त चमत्काराची एकच बाजू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये दिसून येत नाही. कारण की सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये ज्या चौकटीच त्या ठिकाणी मानवानी स्वतःच्या सोयीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या होत्या, त्या चौकटीच्या बाहेर येऊन प्रभू येशू ख्रिस्तानं जी देवाची दैवी योजना किंवा देवाचा दैवी दृष्टिकोन किंवा देवाची मानवाबाबतीत असणारी जी पवित्र इच्छा, त्या इच्छा देखील प्रकट केलेल्या आपल्याला दिसून येईल. म्हणून काही प्रसंगामध्ये ज्या ठिकाणी समाज जात नाही, ज्या ठिकाणी कोणीही जात नाही, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आपल्याला दिसून येत आहे. काही प्रसंगामध्ये ज्या ठिकाणी लोक एकमेकांशी बोलत नाहीत, ज्यांना
गावाबाहेर टाकलेलं आहे, अशा लोकांसोबत प्रभू येशू ख्रिस्त संभाषण सांगत आहे आणि त्यांच्याकडे जात असलेला आम्हाला दिसून येत आहे. तसं पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणादाखल आम्हाला दिसून येतील. कारण की जी धार्मिक चौकट मानवानं बांधलेली होती, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन सामाजिक दृष्टिकोनातून त्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं ते कार्य केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. निश्चित अर्थानं या सगळ्या गोष्टीमधून एक महत्वाचा दृष्टिकोन देवाचा मानवाच्या बाबतीत काय आहे तो स्पष्ट होण्यास आम्हाला त्या ठिकाणी अधिक महत्व होते. पहा, देवाचा पवित्र आत्मा ज्या गोष्टीविषयक मार्गदर्शन करत आहे तो काय आहे. पहा, आम्ही भौतिकता पाहतो पण देव त्यामधील असणारी आध्यात्मिकता पाहण्याचा प्रयत्न करतो. जग काय विचार करतो आणि देव काय विचार करतो हे यावेळेस आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही घटना प्रसंग मी आपल्या समोर ठेवणार आहे संदर्भासाठी, पण त्यामधील जो महत्वाचा दृष्टिकोन तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती धर्म आचरणाशी निगडीत आहे तो दृष्टिकोन देखील आम्ही या भागामध्ये अभ्यासाचा, शिकण्याचा आणि त्याच्यावर मनन चिंतन करण्याचा विशेष प्रयत्न आज आपण करणार आहोत. प्रियानो, पवित्र शास्त्रामधील एक घटना जर आम्ही पाहिली तर लूक शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये 40 ते 56 या वचनामध्ये घडलेली आहे. आता आपल्याला सर्वांना ज्ञात परिचित हा संदर्भ आहे. त्या घटना प्रसंगामध्ये 2 चमत्कार घडलेले आहेत. एक चमत्कार जो आहे, एक रक्तस्रावी स्त्री आहे जी 12 वर्ष पीडित आहे. त्या स्त्रीला त्या ठिकाणी आरोग्यदान प्राप्त झालेलं आहे आणि ज्या गोष्टीसाठी त्या प्रवासामध्ये येशू आहे, म्हणजेच याईर नावाचा एक मनुष्य आहे, सभास्थानाचा तो अधिकार आहे आणि त्याची मुलगी आजारी आहे असा निरोप आलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी तो तिला बरं करण्यासाठी तो त्या ठिकाणी जात आहे, कारण ती मरणास टेकली आहे. लूक 8:42 मध्ये असं म्हटलेलं आहे. आणि मग तिथून जात असताना त्या गर्दीमध्ये एक माता, एक बहीण त्या ठिकाणी येत आहे. ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला स्पर्श करत आहे आणि तिला त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त होत आहे. या घटना प्रसंगामध्ये 2 चमत्कार झालेले आम्हाला दिसून येत आहेत. पण त्यापैकी ज्यावेळेस आम्ही ज्या गोष्टीसाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या गर्दीतून जात आहे, म्हणजेच याईराची कन्या त्या ठिकाणी मरणास टेकली होती आणि मग तो ज्यावेळेस तिथं जाऊन पोहोचत आहे तर 49व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तो बोलत आहे, इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या इथून कोणी येऊन त्याला सांगितले की तुमची मुलगी मरण पावली आहे, आता गुरुजीला तुम्ही श्रम देऊ नका. आता जो चमत्कार त्या ठिकाणी याईराच्या रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनामध्ये गाडलेला आहे, त्या चमत्कारास लागलेला जो वेळ आहे त्याच काळामध्ये आता जी मुलगी मरणास टेकली होती ती व्यक्ती मरण पावली आहे असा एक निरोप त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मग 50व्या वचनामध्ये ते ऐकून येशू त्याला म्हणाला, भिऊ नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. आता पहा, इथून महत्वाचा एक भाग आम्हाला दिसून येत आहे. निरोप आहे, ती मृत पावलेली आहे. येशू मधील जो विश्वास आहे तो म्हणजे हा की ते ऐकून येशू त्यांना म्हणाला, भिऊ नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल, ती बरी होईल. आता पुढच्या भागामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, नंतर 51 वचन, नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप यांच्याशिवाय आपणाबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. 52व्या वचनामध्ये तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे. आता या ठिकाणी पहा, जग, कुटुंब त्या मुलीकडे पाहत असताना त्यांच्या दृष्टिकोनातून ती मृत पावलेली आहे, पण येशूचा दृष्टिकोन त्या ठिकाणी काय आहे तर ती मृत नाही तर ती झोपेत आहे. आणि मग 53व्या वचनामध्ये तरी ती मेली आहे हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. पहा, जगाचा दृष्टिकोन, थट्टात्मक दृष्टिकोन. येशूचं सामर्थ्य अद्याप त्यांनी ओळखलेलं नाही, पण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचे जे विचार आहेत ते विचार त्या लोक समुदायाला थट्टात्मक वाटत आहेत आणि त्या ठिकाणी ते हसू लागले असं म्हटलेलं आहे. ते काय झाले? हसू लागले. आणि मग पुढच्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे 54व्या वचनामध्ये, मग त्याने तिच्या हाताला धरून म्हटले, मुली उठ, असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली. मग तिला खावयास द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली.
तिला खाव्यास द्यावे म्हणून त्याने तिला आज्ञा केली. प्रियांनो, या भागामधील एक महत्वाचा विचार समोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तो महत्वाचा विचार हा आहे की जग ज्या व्यक्तिमत्वाला मृत घोषित केलेलं आहे, ज्या ठिकाणी ती व्यक्ती मरण पावली असं घोषित केलेलं आहे, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की विश्वास मात्र धरा, विश्वास मात्र धरा, भिवू नका, विश्वास मात्र देवा. पहा, एक आशावादी दृष्टिकोन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्राप्त झालेला आहे. जगाची धाव जिथं संपलेली आहे, जगाची विचार करण्याची क्षमता जिथं संपलेली आहे, जगाचे उपचार करण्याचे प्रकार जिथं संपलेले आहेत, तिथून प्रभूचा दृष्टिकोन या ठिकाणी प्राप्त होत आहे. कारण की जे अशक्य आहे ते शक्य ख्रिस्तामध्ये आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे की भिवू नका, विश्वास मात्र धरा, भिवू नका, विश्वास मात्र धरा. ती झोपली आहे, ती मेली नाही, ती झोपेत आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे. येशूचा दृष्टिकोन तत्कालीन परिस्थितीमध्ये थट्टेचा विषय त्या लोकांसाठी ठरला. कारण की इतकी दुःखद घटना घडली असताना देखील काही लोकांना त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या आश्वासनामध्ये आशा दिसण्याऐवजी येशू ख्रिस्ताचीच त्यांनी थट्टा केलेली आम्हाला दिसून येत आहे. आणि येशू ख्रिस्ताचा जो विचार आहे तो हास्यास्पद आहे असा दृष्टिकोन जगाचा त्या ठिकाणी दिसून येत आहे. कदाचित त्या ठिकाणी त्याचा परिवार असेल, मित्र असेल, माहीत नाही त्या ठिकाणी कोण आहेत, पण त्यांना ते हास्यात्मक वाटत आहे. कारण की ती आता मरण पावलेली आहे हे त्यांना वाटत आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की ती मेली नाही तर ती झोपेत आहे. आणि मग येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी तिला उठवलेलं आहे आणि मोठ्यानं हाक मारली आणि ती उठलेली आहे आणि मग तिला खावास दिलेला आहे. प्रियांनो, ज्या ठिकाणी परिस्थिती आमच्या हाताबाहेर आहे, ज्या ठिकाणी आमचे विचार संपलेले आहेत, आमचे प्रयत्न संपलेले आहेत, आमची क्षमता संपलेली आहे, आमची शारीरिक मानसिकरित्या आम्ही त्या ठिकाणी क्षीण झालेलो आहे, प्रियांनो, त्या ठिकाणी जो ख्रिस्तामधील प्राप्त झालेला आध्यात्मिक दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन अशक्य ते शक्य करण्याची क्षमता ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या ठायी आहे याची अनुभूती या प्रसंगातून आम्हाला प्राप्त होते. येशू म्हणत आहे विश्वास मात्र धरा, येशू म्हणत आहे विश्वास मात्र धरा. कारण की जगाला अशक्य वाटणारी गोष्ट त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या ठायी शक्य झालेली आहे आणि त्या ठिकाणी ती शक्य केलेली आहे. कदाचित अशा परिस्थितीमध्ये जग तुमची थट्टा करेल, जग तुमच्यावर हसेल, पण ख्रिस्ताचा जो दृष्टिकोन तुम्हाला जर प्राप्त झालेला आहे, अशक्य गोष्टी शक्य करण्याचं जे सामर्थ्य ख्रिस्त येशूमध्ये प्राप्त झालेलं आहे, तो दृष्टिकोन घेऊन ज्यावेळेस तुम्ही प्रियांनो अशा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रवेश कराल, खात्रीनं तो विश्वसनीय परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हास्य विनोद करणारे, थट्टा करणारे जे मुख आहेत तो बंद करणार आहे. कारण की ज्यांना त्या ठिकाणी हसू आलेलं आहे, खात्रीनं ते हास्य बंद झालेलं असेल ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं जगाच्या दृष्टिकोनातून मृत असणाऱ्या त्या लेकराला उठवल्या नंतर. प्रियांनो, अशा परिस्थितीमध्ये आम्ही जात असताना प्रतिकूल परिस्थिती, अशक्यप्राय अशी परिस्थिती आमच्या कौटुंबिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये अशा अशक्यप्राय परिस्थितीमधून तुम्ही ज्यावेळेस जात असाल त्यावेळेस देवाचा दैवी दृष्टिकोन ठेवा. कारण की तो दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन त्या प्रतिकूल परिस्थितीमधील असणारी आध्यात्मिकता जी आहे, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारी जी दैवी सामर्थ्याचा अनुभूती जी आहे ती तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या पवित्र वचनातून हा एक महत्वाचा विचार आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की या वचनामध्ये येशूचा दृष्टिकोन आहे तो हा आहे, जगाला ती मृत वाटत आहे पण येशूला ती झोपेत आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. तर हा जो विचार आहे, हा विचार प्रथमतः आपण आपल्या हृदयपटलावर कोरून ठेवण्याचा प्रयत्न करूया. कारण की आमच्या अशक्य परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी जगाला ते अशक्य वाटत असेल, पण देवाला काही अशक्य नाही. कारण की तो शक्यतेचा देव आहे, तो विश्वासू देव आहे. फक्त त्याची आमच्याकडून असणारी अपेक्षा हीच आहे, भिवू नका, विश्वास मात्र धरा. येशू त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये काय सांगत आहे? भिवू नका,
भिवू नका, विश्वास मात्र धरा आणि विश्वास ठेवून आम्ही अशक्य त्या गोष्टी पाहायला शिकतो. प्रियानो, विश्वासामध्ये इतकं सामर्थ्य प्रभूने ठेवलेलं आहे की ज्यावेळेस विश्वासाने ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट करायला सुरुवात करतो, त्यामध्ये जी न दिसणारी जी गोष्ट आहे ती आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि प्रियानो, ती गोष्ट यशस्वीरित्या त्या ठिकाणी घडते. प्रियानो, आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून या भूतलावर आम्ही जीवन जगत असताना फक्त नामधारी ख्रिस्ती विश्वासणारे नसावे, तर कृतिशील ख्रिस्ती विश्वासणारे असावे. तो विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये स्थिर आम्ही बळावणं गरजेचं आहे, कारण की अशक्यप्राय परिस्थितीमध्ये देखील शक्यतेच्या दिशेने घेऊन जाणारा तो प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे. जगाचा दृष्टिकोन आणि देवाचा दैवी दृष्टिकोन या दोन्ही गोष्टीची जाणीव तशा परिस्थितीमध्ये होईल. आणि म्हणून भौतिक परिस्थिती त्या घटनेमधील पाहू नका, पण त्या परिस्थितीमधील आध्यात्मिक जो दैवाचा दैवी दृष्टिकोन, देवाची इच्छा असेल ती जाणण्यासाठी ती आध्यात्मिक दृष्टी तुम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार व्हा. प्रियानो, दुसरा एक घटना प्रसंग या समोर ठेवायचा आहे, तो म्हणजे मत्ती शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 9 ते 13 या वचनामध्ये. आता पहा, या ठिकाणी देखील एक चमत्कारच आम्हाला दिसून येत आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 9 ते 13 या वचनामध्ये. आता या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्तानं एका व्यक्तीला बरं केलेलं आहे. आता पहा, धर्म आचरणामधील कर्म आचरण आणि धर्मातील मर्म जाणून केलेलं आचरण या दोन्ही विभिन्न गोष्टी आहेत. कर्म आचरण काय आहे आणि धर्मातील मर्म जाणून केलेलं जे धर्म आचरण आहे ते काय आहे ते देखील आम्हाला पाहणं गरजेचं आहे. कारण की बहुधा आम्ही या भूतलावर आम्ही आमचं जीवन जगत असताना धर्मातील कर्म आचरण करतो, पण धर्मातील मर्म जाणून घेऊन जे देवाला अपेक्षित असणारं धर्माचरण आहे ते आमच्या जीवनामध्ये घडते का नाही, हा एक मोठा प्रश्न आज प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या समोर आहे. जग धर्माचरणाकडे काय दृष्टिकोनातून पाहतो आणि देव धर्माचरणामध्ये काय पाहतो हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी तो घटना प्रसंग आहे. त्या घटना प्रसंगामध्ये काय सांगितलेलं आहे, एक वाळलेल्या हाताचा मनुष्य आहे, त्या मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्तानं बरं केलेलं आहे. आता मी चमत्काराकडे जाणार नाही, पण त्या परिस्थितीकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. कारण की असं 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, 12वा अध्याय 10व्या वचनामध्ये, त्याच्यावर दोष लावावा म्हणून त्यांनी त्याला विचारले, शाब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? तो त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून तो शब्बात दिवशी खाचीत पडेल तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? तर मेंढरांपेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे, यास तो शब्बात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. मग त्याने त्या माणसाला म्हटले, तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला असं म्हटलेलं आहे. आता तत्कालीन परिस्थितीमध्ये जे धर्मातील कर्म पाळण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे कर्म ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये खरंच अध्यात्मिक नाही, फक्त कर्माची बाजू आहे आणि ती कर्माची बाजू ती सुद्धा देवाला संतोषण्यासाठी नाही तर माणसाला दाखवण्यासाठी आहे. ही बाजू पाळणारी काही व्यक्तिमत्व त्या काळामध्ये आम्हाला दिसून येत आहेत. म्हणजे यहुदी धर्माचरण जपणारे जे लोक आहेत किंवा यहुदी धर्माचरण करणारे जे लोक होते ते फक्त धर्माचरण नव्हे, देवाला अपेक्षित धर्माचरण नव्हे, तर मानवाला दिसेल असं कर्माचरण ते करत होते. आणि मग कर्माचरण करत असताना शब्बात दिवशी काहीही करू नको हा एक विचार घेऊन त्या रीतीनं शब्बात दिवस कर्मामध्ये पाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. पण प्रियानो, खऱ्या अर्थानं धर्म आचरण जे आम्ही जगत आहोत किंवा जे धर्म आचरण आज आम्ही करत आहोत ते धर्म आचरण कशासाठी आहे? ते मनुष्याला दाखवण्यासाठी आहे की देवाला संतोषण्यासाठी आहे? हे एक मोठा महत्वाचा भाग आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की धर्माचरण देवानं प्रस्थापित केलेलं धर्माचरण कशासाठी आहे तर मानवानं देवाच्या सहभागितेमध्ये राहावं, देवाच्या
देवाची इच्छा त्याच्या जीवनामध्ये प्रकट व्हावी आणि देवाला संतोष मिळावं, आणि मग जो उपासनेचा जो भाग आहे तो महत्वाचा भाग आहे, जो ख्रिस्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असावा, ते अध्यात्म प्रत्येक व्यक्तीमध्ये असावं, ते अध्यात्म काही कालावधीपुरतं नसावं, तर या भूतलावरील प्रवासामध्ये जितका काळ तो त्याचं जीवन जगत आहे त्या संपूर्ण काळामध्ये ते धर्मातील मर्म आणि त्यातून मर्म जाणून घेऊन केलेलं जे आचरण आहे ते देव अपेक्षित करत आहे. कर्म आचरण काय आहे? कर्म आचरण काळाशी निगडीत आहे. कर्म आचरण काय करतं? फक्त आजच्या काळाचा किंवा सध्याच्या परिस्थितीचा विचार केला. हे कर्म आचरण आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे, तर कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आठवड्यातून एकदा उपासना करणे, काय बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की महिन्यातून एकदा एक प्रभुवचन घेणे, बाप्तिस्मा घेणे, दृढीकरण घेणे आणि मग सगळे सण साजरे करणे. मग आपले जे ख्रिस्ती सण म्हणजे नाताळ, गुड फ्रायडे आणि मग त्यानंतर ईस्टर आणि मग मौंदी थर्सडे आणि मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी साजऱ्या करणे, कदाचित काही लोकांचा तसाही दृष्टिकोन झालेला असेल. कर्म आचरणामध्ये काय आहे? कदाचित आम्हाला वाटत असेल की महिन्यातून एकदा जाऊन काहीतरी आपला दशांश त्या ठिकाणी दिला म्हणजे मी माझं कर्माचरण केलं असं वाटत असेल. बऱ्याचदा काही लोकांना असं वाटत असेल की एखादा सामाजिक प्रकल्प मी केला आणि जगाला दाखवण्यासाठी तो प्रकल्प मी जर करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित असा एक ग्रह त्यांच्या मनामध्ये झालेला असेल की मी माझं कर्माचरण आणि जे त्यांच्या दृष्टिकोनातून धर्माचरण आहे ते केलेलं आहे. पण प्रियांनो, खऱ्या अर्थानं कोणतंही धर्माचरण जे आहे ते धर्माचरण तुमच्या आणि माझ्यासाठी नाही, ते धर्माचरण देवाचं गौरव करण्यासाठी आहे. ज्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात त्या प्राप्त झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या देवाला संतोषण्यासाठी आहे, देवाचं गौरव करण्यासाठी आहे, देवा जवळ जाण्यासाठी आहे, त्याच्याबरोबर असणारा आपलं नातेसंबंध दृढ आणि मजबूत करण्यासाठी आहेत. हे रिलेशन रिस्टोर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालेलं आहे. तो आध्यात्मिक दृष्टिकोन जो आहे धर्माचरणातला तोच निघून गेलेला होता आणि तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, मानवाचं आणि देवाचं नातं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तो मार्ग, तो सत्य, तो जीवन म्हणून या भूतलावर आलेला आहे. आणि जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याला तो जीवनाचा मार्ग प्राप्त झालेला आहे. येशूचं या जगामधील जे येणं आहे खऱ्या अर्थानं जर आम्ही पाहण्याचा त्याच्या संपूर्ण सेवा कार्यामध्ये प्रयत्न केला तर निश्चित अर्थानं हा महत्वाचा दृष्टिकोन, हा महत्वाचा भाग मानवाचं आणि दैवाचं नातं पुनर्प्रस्थापित करण्यासाठी तो या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे धर्म आचरणातील मर्म तो शिकवण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून ते मर्म या ठिकाणी देत असताना तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे की तुमचं मेंढरू जर पडलं तर खाचेत पडलं तर तुम्ही त्याला बाहेर काढणार नाही, तर त्यापेक्षा माणसाचं मोल किती मोठं आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यानं त्या मनुष्याला बरं केलेलं आहे. शाब्बात दिवशी सत्कृत्य करणं हे काय आहे? योग्य आहे. ते कर्म पाहत होते. प्रभूनं मर्म त्या ठिकाणी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्क शुभवर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये देखील आम्हाला दिसून येत आहे की पहिल्या वचनामध्ये परुशी व यरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हाताने जेवताना पाहिले. परुशी व इतर यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाहीत. आणि मग पुढे तो काय म्हणत आहे? बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवित नाहीत आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व बऱ्याच रूढी ते पाळतात. यावरून परुषांनी शास्त्र्यांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? आता या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणत आहे पहा. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्याविषयी यशाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात परंतु त्यांचे अंतःकरण हेमजपासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसाच्या संप्रदायाला चिटकून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे.
छान मार्ग शोधून काढला आहे। पहा, मोशेने सांगितलेले आहे की तू आपला बाप व आपली आई याचा मान राख। जो कोणी आपल्या बापाची व आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी। परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी व आईसाठी पुढे काय करू देत नाही। अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करिता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी। पहा, एकच भाग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, आई बापाचा मान करणं शास्त्रानं सांगितलेलं आहे, पण तुम्ही त्याच आई बापांना काय म्हणता की जे तुम्हाला पोषणासाठी द्यावायचं आहे ते कुर्बान म्हणजे अर्पण केलेले आहे, ते अर्पण केलेलं आहे। जे तुम्हाला द्यायचं म्हणजे आई बापांना उपाशी ठेवून, आई बापांचा अवमान करून त्या ठिकाणी ते धार्मिकतेचा दृष्टिकोन ठेवून, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे। पहा, अतिशय सुंदर येशू ख्रिस्तानं उदाहरणासहित ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। यशाया संदेशाने सांगितलेलं आहे की हे मुखाने माझी स्तुती करतात त्यांचे अंतःकरणे माझपासून काय आहेत, दूर आहेत। ते स्वतःचे नियम, शास्त्र म्हणून काय करतात, ते स्वतःचे नियम शिकवतात, ते व्यर्थ माझी उपासना करीतात। धर्म आचरणामध्ये आज आम्हाला तपासणं गरजेचं आहे। आमचं जे धर्माचरण आहे ते व्यर्थ उपासना आहे, ती फक्त कर्मामधील अडकलेली उपासना आहे। कारण की जो महत्वाचा दृष्टिकोन त्याच्यामधील आहे तो दृष्टिकोन, देवाचा आध्यात्मिक दृष्टिकोन जर त्या उपासनेमध्ये नसेल किंवा देवाच्या गौरवासाठी, देवाला संतोषण्यासाठी, देवाच्या निकट जाण्यासाठी किंवा देवाची प्रशंसा करण्यासाठी आणि आमचे आध्यात्मिक जीवन प्रभू येशूमध्ये सबल करण्यासाठी ती उपासना नसेल, देवाच्या इच्छेप्रमाणे झालेली ती आराधना नसेल, तर ती व्यर्थ आराधना आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण की या ठिकाणी यहुदी संप्रदाय फक्त बाह्य गोष्टी पाहत आहेत, त्यांनी हात धुतलेले नाहीत, पण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहेत, ते मुखाने माझी स्तुती करतात पण त्यांची अंतःकरणे माझपासून दूर आहे। देवाची इच्छा काय आहे, तुमचं अंतःकरण त्याच्यामध्ये एक व्हावं, तुमचं अंतःकरण तुम्ही त्याच्याकडे केंद्रित करावं, तुम्ही आपली दृष्टी त्याच्याकडे केंद्रित करावी, आपलं जीवन त्याच्याकडे केंद्रित करावं। आम्ही काय करतो, कर्म एक सांगतात आणि अध्यात्म आमचं वेगळं सांगत आहे, किंवा मुखामध्ये जगाला दाखवण्यासाठी वेगळ्या गोष्टी आहेत, आतील वेगळ्याच गोष्टी आहेत। म्हणजे चुना लावलेल्या थडग्यांसारखं आमचं जीवन आहे, बाहेरनं स्वरूप आहे पण आतून त्या ठिकाणी फक्त सडलेली हारे आहेत। आमचं जीवन फक्त काय झालेलं आहे, ताटवाटी आतून जी धुवायची ती फक्त आम्ही बाहेरून धुत आहोत। जगाला संतोषणारं जीवन आहे पण खऱ्या अर्थानं आध्यात्मिक जीवन जे देवाला संतोषणारे आहे, जे देवाला अपेक्षित असणारं धर्माचरण आहे, ते धर्माचरण आमच्यापासून दूर गेलेलं आहे आणि धर्माचरणामधून आम्ही कर्माचरणामध्ये कधी प्रवेश केलेला आहे आम्हाला माहित नाही। आणि म्हणून बऱ्याचदा या जगामधील जीवन जगत असताना आमच्या समोर येणारी प्रत्येक गोष्ट भौतिक दृष्टिकोनातून आम्ही घेतो, भौतिक दृष्टिकोन पाहतो आणि मग त्या घटना प्रसंगामधील असणारा आध्यात्मिक जो दृष्टिकोन आहे तो आम्हाला कधीही कळत नाही आणि त्यामुळे कधी आम्हाला प्रगटीकरण कोणत्या गोष्टीविषयक होत नाही आणि मग बऱ्याचदा आम्ही देवाच्या दैवी इच्छेपासून काय होतो, दुरावले जातो। प्रियानो, असाच एक घटना प्रसंग या ठिकाणी मत्तयाच्या 26व्या अध्यायामध्ये देखील आम्हाला दिसून येत आहे। पहा, या ठिकाणी या घटना प्रसंगामध्ये देखील आम्हाला तीच गोष्ट दिसून येत आहे। ज्याप्रमाणे या ठिकाणी जसं शास्त्रीय परुषी लोक कसा त्यांचा दृष्टिकोन आहे, शास्त्र सांगतं की आईबापाचा काय कर, मान राख, पण आईबापाच्या पोषणासाठी आहेत तेच अर्पणासाठी ते घेऊन जात आहेत आणि आईबापांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। तसाच दृष्टिकोन आम्हाला मत्तयाच्या 26व्या अध्यायामध्ये देखील दिसून येत आहे। मत्तयाच्या 26व्या अध्यायामध्ये 6 अध्याय 6 ते 13 या वचनामध्ये एका कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी बेथनीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे आणि त्या ठिकाणी एक स्त्री आलेली आहे बहुमूल्य अलाबास्त्र कुपी घेऊन आणि मग तिथं काय केलेलं आहे, येशूच्या तिने ते जे तेल आहे ते येशूच्या मस्तकावर ओतली आणि मग हे पाहून शिष्य रागावून त्या ठिकाणी म्हटले, हा नाश कशाला, हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते आणि ते गरीबास देता आले असते। हे येशूने जाणून या स्त्रीला का त्रास देता, हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केलेले आहे, कारण गरीब नेहमी तुम्हाजवळ आहे परंतु मी तुम्हाजवळ नाही आहे असे नाही। हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले आहे। मी तुम्हाला खचित खचित सांगतो, सर्व जगात जेथेही सुवार्ता गाजवतील तेथे हिने जे केलेले आहे ते ज्या स्मरणार्थ सांगतील। याही भागामध्ये, याही घटना प्रसंगामध्ये पहा, त्या ठिकाणी एक घटना प्रसंग आहे
मृत व्यक्ती आहे, जगाचा दृष्टिकोन ती मरण पावलेली आहे. येशू ख्रिस्त म्हणत आहे ती झोपी गेलेली आहे. मत्त्याच्या 12व्या अध्यायामध्ये वाळलेल्या हाताचा दृष्टिकोन, येशू ख्रिस्त त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याचं दुःख पाहत आहे, पण त्या ठिकाणी जग, त्या ठिकाणी कर्म, निष्क्रिय कर्मकांडामध्ये कर्माकडे ते पाहत आहेत. पहा, या ठिकाणी येशू मानवाचं दुःख पाहत आहे, जग त्या ठिकाणी रूढी परंपरेमध्ये गुंतलेलं आम्हाला दिसून येत आहे. आणि मग त्याचं उत्तम उदाहरण आम्हाला 7व्या अध्यायामध्ये आणि पहिल्या भागामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे की ते शास्त्र म्हणून स्वतः शिकवतात. मत्त्याच्या 26व्या अध्याय 6 ते 13 या वचनामध्ये देखील त्या ठिकाणी ते जो लोकसमुदाय आहे त्या तेलाचं मूल्य येशू सांगतील त्याची तुलना करत आहे. आणि मग येशूवर ओतलेलं तेल, कारण की ती कुपी जी आहे, जे तेल आहे ते बहुमोल असं ते तेल आहे. आणि मग येशूसाठी तिनं ते अर्पिलेलं आहे, पण त्यांना येशूपेक्षा ते तेलाचं महत्त्व त्या ठिकाणी जास्त दिसून येत आहे. पहा, लोक त्या ठिकाणी ते पैसा वेस्ट गेलेला आहे असा दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये आहे. पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या बहिणीचं पश्चातापाचं अंतःकरण तो त्या ठिकाणी पाहत आहे. येशूचा दृष्टिकोन काय आहे आणि त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये असणाऱ्या जगाचा दृष्टिकोन काय आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, जिथं जिथं सुवार्ता गाजवली जाईल तिथं तिथं हिनं जे केलेलं आहे त्या गोष्टीचं स्मरण केलं जाईल असं म्हटलेलं आहे. तिथे तिथे हिने केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील असं म्हटलेलं आहे. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, या युगाच्या समाप्तीपर्यंत जिथं जिथं सुवार्ता जाईल तिथं तिथं त्या बहिणीनं, मातेनं केलेलं जे सत्कृत्य आहे त्याची नोंद करण्यात येईल. जगाचा दृष्टिकोन, जग त्या ठिकाणी पहा बाह्य कर्म पाहत आहे, येशू ख्रिस्त अध्यात्म, त्या येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अंतःकरण पाहत आहे. मृत व्यक्तीमधील येशू ख्रिस्त म्हणत आहे ती झोपी गेलेली आहे. वाळलेल्या हाताच्या मनुष्याचं दुखणं येशू ख्रिस्त पाहत आहे, दुःख पाहत आहे आणि त्या ठिकाणी तो त्याला आरोग्य देत आहे. जग त्या ठिकाणी कर्मामध्ये तो दिवस किंवा ती परिस्थिती किंवा शब्बाताचा दृष्टिकोन तो त्यांच्या दृष्टिकोनातून वेगळा जो आहे, जो कर्मामधील आहे तो त्या ठिकाणी पाहत आहे. या ठिकाणी देखील पश्चातापाचं अंतःकरण प्रभू येशू ख्रिस्त पाहत आहे आणि जग त्या बहुमोल तेलाकडे पाहत आहे. पहा, परिस्थितीमधील अध्यात्म या भागाकडे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस या तिन्ही परिस्थितीमधील जगाचा दृष्टिकोन भौतिक आहे, पण ख्रिस्ताचा दृष्टिकोन दैवी आहे. आणि तो दैवी दृष्टिकोन आज आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही या भूतलावर आमचं जीवन जगत असताना खरोखर जगाशी मैत्री हे देवासोबत असणारं वैर आहे. जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असू किंवा जगामध्ये आमचं जीवन गुंतलेलं असेल तर हा दृष्टिकोन कधीच प्राप्त होणार नाही. जगामध्ये फक्त तुम्हाला कर्म आचरण दिसेल, कर्मातील गोष्टी फक्त तुम्ही पाहाल. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुमचं जीवन जगाल त्यावेळेस फक्त जे कर्म आहे ख्रिस्ती धर्मातील तेच फक्त तुम्ही पाहाल आणि ते घेऊनच तुम्ही चालण्याचा जगण्याचा प्रयत्न कराल. पण त्यामधील आध्यात्मिक दृष्टिकोन कधीही प्राप्त होणार नाही. तो दृष्टिकोन कधीही तुम्हाला मिळणार नाही, कारण की तुम्ही फक्त कर्म 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 याच गोष्टी पाहण्याचा प्रयत्न कराल. या तिन्ही घटना प्रसंगामधील जो येशूचा दैवी दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे, तो लक्षात घ्या. जी मृत अशक्यप्राय गोष्ट आहे त्या ठिकाणी विश्वासाची ज्योत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला प्रज्वलित करीत असलेला तो त्या ठिकाणी दिसून येत आहे. कारण की भिवू नका, विश्वास मात्र धरा. भिवू नका, विश्वास मात्र धरा. जगाला ती मृत वाटत आहे, जग ते हसत आहेत, ती झोपली आहे म्हटल्यानंतर, पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे ती झोपलेली आहे आणि येशूने तिला उठवलं आणि त्या ठिकाणी तिला जिवंत केलेला तो आत्मा परत तिच्यामध्ये आलेला आहे असं वचन आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. या ठिकाणी वाळलेल्या हाताच्या मनुष्याच्या घटना प्रसंगामध्ये देखील त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याचं दुःख माणसाला दिसत नाहीये, त्याचं अंतःकरण माणसाला दिसत नाही. तो मनुष्य कसा जगत असेल हे त्यांना दिसत नाही. ते कर्म आचरणामध्ये येशूला धरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की शब्दात दिवशी तुम्ही काम करावं का. मग येशू ख्रिस्त म्हणतो शब्दात दिवशी सत्कृत्य करणे हे योग्य आहे. कारण की तुमचं मेंढरू जर खाचेत पडलं तर तुम्ही त्याला बाहेर काढणार नाही का, तर माणसाचे मोल त्यापेक्षा अधिक आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त
ख्रिस्त त्या ठिकाणी त्या दुखणाईताचं दुःख पाहत आहे आणि ते दुःख पाहून तो त्याला आरोग्य देत आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये पुन्हा जे येशूसाठी बहुमूल्य कृत्य त्या बहिणीनं केलेलं आहे त्याकडे पाहण्यापेक्षा तिचं अंतकरण, पश्चातापाचं अंतकरण पाहण्यापेक्षा त्या ठिकाणी त्या भौतिक वस्तूचं मोल येशूपेक्षा अधिक वाटत आहेत. आणि म्हणून ते काय म्हणत आहेत, हे जे आहे ते गरिबांसाठी दिलेलं असेल. पहा इथं देखील कर्म आहे, निष्क्रिय कर्म आहे. म्हणून मी म्हटलं का नाही, आमचं धर्माचरणामध्ये फक्त काही धार्मिक गोष्टी केल्या म्हणजे आम्हाला वाटतं की आम्ही धर्माचरण केलं, काही सामाजिक गोष्टीमधील कर्म केलं की आम्हाला वाटतं आम्ही धर्माचरण केलं. पण देवाला अपेक्षित असणारं जे धर्म आचरण आहे ते धर्माचरण आमच्या हातून घडत आहे का? देवाला अपेक्षित असणारी उपासना आमच्या हातून घडत आहे का? देवाचा दैवी दृष्टिकोन आम्हाला प्राप्त झालेला आहे का? देवाची दैवी इच्छा समजण्याचं अंतकरण आम्हाला प्राप्त झालेलं आहे का? हा निश्चित अर्थाने एक आत्मपरीक्षणाचा महत्वाचा विचार या भागामध्ये मला आपल्या समोर ठेवायचा आहे. जग जे पाहत आहे त्याच दृष्टिकोनातून तुम्ही देखील पाहत असाल तर अजून देखील देवाचा दैवी दृष्टिकोन आम्हाला प्राप्त झालेला नाही. आणि म्हणून हे काही घटना प्रसंग आज आपल्या समोर देवाच्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहानं ठेवण्याचा प्रयत्न यासाठी मी करीत आहे की जेणेकरून आज आम्हीही आमच्या जीवनातील प्रसंगामध्ये भौतिकता नव्हे तर त्या प्रसंगातील आध्यात्मिकता आम्ही जाणावी, त्या प्रसंगातील आध्यात्मिकता जाणावी. कारण येशूचा दृष्टिकोन, पुन्हा एकदा मी सांगेन, जी मृत आहे ती झोपेत आहे. येशूचा दृष्टिकोन त्या वाळलेल्या हाताचा मनुष्याला बरं करणं म्हणजे त्याचं दुःख तो आधी जाणत आहे. आणि शाब्बात जे खऱ्या अर्थानं खरा शाब्बात आहे तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिकवत आहे. खरं धर्माचरण तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिकवत आहे. तिसऱ्या भागामध्ये येशू ख्रिस्त त्या मातेचं पश्चातापी अंतकरण पाहत आहे. ते लोक भौतिक गोष्टीकडे पाहत आहेत. कदाचित प्रियानो आज आम्ही स्वतःला तपासण्याचा प्रयत्न करूया. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायामधील जे व्यक्तिमत्व आहे, कदाचित आमचं धर्माचरण तसं तर झालेलं नाही का, हे आम्ही आज स्वतःला तपासण्याचा प्रयत्न करूया. कारण की पहा, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अतिशय स्पष्ट म्हणत आहे, यशायानं तुमच्यासारख्या लोकांसाठी फार सुंदर संदेश दिलाय. तो आहे की हे मुखाने माझी स्तुती करतात पण त्यांचे अंतकरण हे माझ्यापासून काय झालेले आहेत, ते दूर झालेले आहेत. ते व्यर्थ माझी उपासना करतात, ते शास्त्र म्हणून स्वतःचे नियम शिकवतात. कारण मग त्या ठिकाणी त्यांचे डोळ्यामध्ये अंजन टाकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तांना त्या शास्त्रातलेच उदाहरण दिलेलं आहे. शास्त्र सांगतं की तुम्ही काय करा, आई बापाचा मान राखा. आणि तुम्ही काय करता, जे आई बापाच्या पोषणासाठी आहे ते अर्पण म्हणून तुम्ही सादर करता. म्हणजे पहा, तुम्ही एका बाजूला आई बापाचं सन्मानाविषयक बोलता पण दुसऱ्या बाजूला तुमचं जे कर्म आहे ते अगदी शास्त्रविरोधक आहे. शास्त्रविरोध, कारण तुम्हाला त्यातील मर्म तुम्ही जाणून घेतलेलं नाही आणि त्याप्रमाणे तुम्ही जगण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज हा विचार आमच्या जीवनामध्ये घेत असताना खरोखर आमचं जीवन जे आहे ते कर्म आचरणामध्ये आलेलं आहे का? आम्हाला खरोखर देवाचं दैवी दृष्टिकोन पाहत आहे का? आम्ही जगाच्या दृष्टिकोनातून ख्रिस्ती जीवन जगत आहोत की दैवी दृष्टिकोनातून देवाच्या इच्छेने आम्ही आमचं जीवन जगत आहोत? एक आत्मचिंतनाचा, आत्मपरीक्षणाचा विचार प्रियानो या प्रसंगातून आपल्या समोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आज स्वतःची वाखाणणी करूया, तपासणी करूया, पवित्र शास्त्रामध्ये स्वतःचा अंतर्मुख पाहूया आणि बाह्य की आध्यात्मिक, दैहिक की आध्यात्मिक, देवाच्या इच्छेनं की मानवाच्या इच्छेनं, जगाच्या दृष्टिकोनातून की देवाच्या दैवी दृष्टिकोनातून आमचं जीवन आहे तपासण्याचा प्रयत्न करूया. म्हणून हे 3 घटना प्रसंग आहेत. त्या 3 घटना प्रसंगामधील वेगवेगळे प्रसंग आहेत पण त्यातील जो येशूचा दृष्टिकोन आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. येशू काय त्या परिस्थितीबद्दल, त्या प्रसंगाबद्दल येशूचा विचार काय आहे तो आम्ही शिकण्याचा, अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खात्रीनं तो दृष्टिकोन प्राप्त ज्यावेळेस आम्हाला होईल त्यावेळेस देवाला अपेक्षित असणारं जे धर्मातील मर्म जाणून केलेलं आचरण आहे ती उपासना देवाला संतोषणावी असेल. आणि नक्कीच आमचं जगासोबत शत्रुत्व झालं तरी चालेल पण देवासोबत आमची मैत्री होईल.
जर जगाशी मैत्री असेल तर देवासोबत वैर आहे. याकूब 4:4 लक्षात घ्या. जगाशी मैत्री असेल तर देवासोबत वैर आहे. आज जर जगाशी शत्रुत्व झालं तरी चालेल, पण देवाशी मैत्री ही आम्हाला करायची. देवासोबत असणारा आमचं नातेसंबंध आम्हाला दृढ करायचा आहे. आणि ते कधी होईल? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन धारण करून ख्रिस्ताच्या कृपेच्या अधीन आम्ही आमचं जीवन जगू. त्यावेळेस निश्चित अर्थानं देवाला अपेक्षित असणारी जी उपासना आहे, देवाला संतोषणारी जी उपासना आहे, ती आमच्या जीवनामध्ये खात्रीनं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो हे वचन आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादाचा आणि लाभाच करू. यावेळेस आपण काही काळ प्रार्थनेमध्ये असूया, प्रार्थनेमध्ये राहूया. येणं देणं ईश्वरा दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीच्या निर्माते आमच्या जीवन तू दारक देव. प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ तो नतमस्तक होतो. आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करीतो. आजचा हा दिवस प्रभू तो मग प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित केलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. हे वचन प्रत्येकाची आध्यात्मिक तहानभूक तृप्त करणारं व्हावं असं तुझ्या दयेनं कृपेनं होऊ दे. या भूतलावर आपल्या जीवनामध्ये प्रभू ख्रिस्ती जीवन हे फक्त कर्मकांडामध्ये नव्हे तर अध्यात्मात दृष्टिकोनातून तुझ्या इच्छेने तुझ्या गौरवासाठी व्यतीत करण्यासाठी प्रभू तो मग प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू तो मग प्रत्येकाला दे. हीच मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. यावेळेस पुन्हा एकदा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, कोरोनानं पीडित, कोरोनामध्ये सेवा करत असणारे सर्व सेवकगण आणि इतर आजाराने पीडित, इतर संकटामध्ये असणाऱ्या सर्व तुझ्या लेकरांसाठी मी प्रार्थना करतो. आरोग्य देणारा परमेश्वर तू त्यांच्याबरोबर शांती देणारा, पुरवठा करणारा, सहाय्य करणारा, मार्गदर्शन करणारा, विजय देणारा, आम्हा सोबत असणारा प्रभू तू सदैव त्या प्रत्येकाबरोबर राहा. तुझ्या कृपेच्या अधीन प्रत्येकाचं जीवन सुखी, समाधानी, आनंदायी, आरोग्यदायी ठेव. हीच मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. आणि ज्या ज्या प्रार्थना विनंती आमच्याकडे आलेल्या आहेत प्रभू, त्या प्रार्थना विनंतीचं प्रभू तू उत्तर हो. आणि तुझ्या गौरवार्थ तुझ्या इच्छेने प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित, आनंदायी, आरोग्यदायी करीच मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. दिलेल्या संधीबद्दल मनापासून तुझे आभार मानतो. इथून पुढची वेळ तुझ्या अधीन आणि स्वाधीन करून प्रार्थना विनंती धनतारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासरून सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन. आणि आता सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवदेव केलेली शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखवा. आणि आता देवजोबापेची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेमळ कृपा आणि पवित्र आत्म्याचा सहभागीपणात आणि सदा सर्व काळ आपणा सर्वांसोबत, देवाच्या सर्व विश्वसनीय लेखनासोबत आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. घरीच राहा, सुरक्षित राहा, प्रार्थनेमध्ये राहा आणि देवाच्या इच्छेने, देवाला अपेक्षित असं धर्माचरण जगण्याचा 100% प्रयत्न करा. आमेन. गॉड ब्लेस यू. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो, जगिया स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन गे आमुचे
वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बापा जय जय